सिनेमाची सुरुवात होते ती घरातील एका दृश्यातून। सामान्य अशा घरामध्ये कल्पना चहा आणि नाश्ता बनवत असते। कल्पना ही घरातील मोठी सून असते, तर तिच्या नवऱ्याचे नाव श्रवणन असते व छोट्या भावाचे नाव अर्जुन असते। श्रवणनला चहा देताना आपल्याला समजते की तो आपल्या पत्नीला एखाद्या नोकरांप्रमाणे वागणूक देत असतो। तो पितृसत्ताक विचारसरणीचा असतो। त्याला एक मुलगा असतो। सीन कट होऊन आपल्याला दुसऱ्या घरातील दृश्य दाखवलं जातं। त्यामध्ये एक महिला तिच्या नवऱ्यावर व मुलीवर आपले विचार थोपवत असते। त्या मुलीचं नाव असतं दीपिका। दीपिकाची आई दीपिका वरती नाराज असते, कारण तिचं लग्न होत नव्हते। दीपिका तिला पाहायला आलेल्या प्रत्येक मुलाला मी खूप जोराने घोरते असे सांगून टाकत असते आणि याच कारणामुळे तिचं लग्न होत नव्हते। फ्रेम बदलते आणि आपला हिरो एकदम गाढ झोपलेला दिसतो, मात्र पेन्सिलच्या आवाजाने तो दचकून उठतो। यावरून आपल्याला समजते की या दोघांचं भविष्य कसं होणार आहे। नाश्ता करताना दीपिकाचा विषय निघतो, मात्र अर्जुनला सेटल झाल्याशिवाय लग्न करायचं नसतं। त्याला एका इंग्लिश न्यूज चॅनलमध्ये अँकर बनायचे असते, मात्र श्रवणन त्याचे काही ऐकत नाही। सर्व मिळून मुलगी पाहायला जातात। सर्वजण बोलत असताना समजते अर्जुनची आई आणि दीपिकाची आई बाल मैत्रिणी आहे। अशातच दीपिका बाहेर येते। अर्जुन तिला पाहतच राहतो। तेवढ्यात घरातील बल्ब विझतो। शेजारील म्हातारी याला अपशकून समजते, मात्र अर्जुन तिला तसे काही नसते हे समजून सांगतो। यावरून आपल्याला त्याचे विचार समजतात। त्यानंतर दोघांना बोलण्यासाठी बाहेर पाठवलं जातं। तिथे दीपिकाची आई तिला घोरण्याविषयी काहीच नाही सांगण्याचा सल्ला देते। त्यानंतर दोघांचे थाटामाटात लग्न होते। सुहाग रात्रीच्या वेळी दीपिका त्याला बोलताना माझ्यात काही कमी आहे असे समजलं तर काय करशील असं विचारते। तेव्हा तुझ्यात थोडीच काही कमी असणार आहे असे तो सांगतो व तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे। मी एकदम लाईट स्लीपर आहे। झोपेत असताना मला थोडा जरी आवाज झाला तरीही जाग येते, अशी तो कबुली देतो। दीपिकाच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो। बाथरूम मध्ये जाऊन ती आईला कॉल करून मदत करायला सांगते। आई दीपिकाला झोपू नकोस असा सल्ला देते, मात्र खूप प्रयत्न करूनही दीपिकाला झोप लागते व तिच्या घोरण्याने अर्जुनची झोप मोडते आणि त्याला शॉक बसतो। दोघे हनीमूनला जातात। तिथे दीपिका अर्जुनला प्रॉब्लेम सांगण्याचा प्रयत्न करते, मात्र तो तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत राहतो। दुसऱ्या दिवशी आपल्या सहकार्यांना तो सर्व सांगतो व काय करावं याचा सल्ला मागतो। तो दीपिकाला बाहेर घेऊन जातो व याविषयी चर्चा करतो। दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेऊ असे ठरते व तो त्याच्या एका डॉक्टर मित्राकडून सल्ला घेतो, मात्र तो त्याला तिचा काहीच उपचार होणार नाही, तुलाच काही दिवसांनी सवयी होईल असे सुचवतो। ते प्रत्येकाने दिवसाआड झोपण्याचा निर्णय घेतात। असे बरेच दिवस जातात। अर्जुनचे त्याच्या ड्रीम जॉबच्या इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन होते। तो खूप नर्वस झालेला असतो। दीपिका त्याला धीर देत असते। बोलता बोलता ती आपण काही दिवसांनी सायकियाट्रिस्ट कडे जाऊयात असं बोलते, मात्र मी वेडा झालेलो नाही असे सांगून अर्जुन तिला धुडकावतो। इंटरव्ह्यूला जातो व तिथे त्याला जॉब मिळतो। घरामध्ये गप्पा मारत असताना दीपिकाच्या सासूला दीपिका अर्जुनचं काहीतरी बी नसले आहे हे समजते। नंतर बोलता बोलता दीपिकाला तिची सासू स्वतःच्या नवऱ्याचा फोटो दाखवते, म्हणजे दीपिकाच्या सासऱ्याचा, व आमचं लव्ह मॅरेज झालं होतं हे सुद्धा सांगते। मात्र लग्नानंतर त्या दोघांचं जमत नव्हते म्हणून तो लेकरांना व बायकोला सोडून गेलेला असतो। दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अर्जुनला एक महत्त्वाचा इंटरव्ह्यू घ्यायची संधी मिळते, जे की त्याचं स्वप्न असतं। तो सर्वांना कॉल करून ही बातमी सांगतो। दीपिकाला कॉल केल्यावर आपल्याला समजते की रात्रभर अर्जुन झोपलेला नाही। काही वेळानं इंटरव्ह्यू चालू होतो। इंटरव्ह्यू घेणारी दुसरीच व्यक्ती असते। अर्जुन बाथरूम मध्ये झोपलेला असतो। एक कर्मचारी त्याला झोपलेला पाहून त्याचा फोटो काढून ऑनलाईन शेअर करतो। अर्जुनला त्याचा बॉस खूप ओरडतो आणि नोकरीवरून काढून टाकतो। त्यानंतर त्याचे आणि दीपिकाचे भांडण होते। अर्जुन दीपिकाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतो व त्यासाठी कोर्टात सर्वजण हजर होतात। जज विचारतात का म्हणून घटस्फोट घ्यायचा आहे। त्यावर वकील सांगतो की माझ्या अशिलाची पत्नी खूप जोराने घोरते म्हणून। त्यावर सर्वजण हसतात। जज दीपिकाला विचारते तुझं काय म्हणणं आहे।
दीपिका मला अर्जुन सोबत राहायचे आहे असे बोलते, मात्र अर्जुन मला कोणत्याही परिस्थितीत घटस्फोट पाहिजे आहे असे बोलतो. त्यावर जज घोरण्याच्या कारणांमुळे घटस्फोट नाही होऊ शकत असे बोलून पुढची तारीख त्यांना देतात. यानंतर अर्जुन आणि श्रवणनमध्ये बाचाबाची सुरू होते. श्रवणन त्याला कानाखाली मारतो. संध्याकाळी अर्जुनची आई त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या दिवशी दीपिका प्रेग्नंट आहे असं अर्जुनला सांगते व घटस्फोटाच्या निर्णयाचा परत एकदा विचार कर असं बोलते, मात्र तो अडून राहतो. त्यानंतर दीपिका गर्भपात करण्याचा निर्णय घेते. दीपिकाची आई विरोध करते, मात्र दीपिकाचा बाप तिच्या बाजूने उभा राहतो. दीपिका हॉस्पिटलमध्ये जाते. तिथे अर्जुन येतो. तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, मात्र ती ऐकत नाही. ती बोलते, मी घोरते म्हणून मला घटस्फोट देत आहेस. उद्या जर हीच समस्या आपल्या बाळाला असेल तर काय करशील? घटस्फोट पेपर वरती सही करून तुला पाठवेल. काही महिन्यांनंतर दाखवलं जातं की अर्जुनची आई आजारी आहे. ती श्रवणनला विचारते, जर आता तुझे वडील परत येणार आहेत असे समजलं तर तुला काय वाटेल? यावर तो बोलतो, इतक्या वर्षांनी का येणार आहे? आपल्याला त्यांची काही एक गरज नाहीये असे बोलून चिडून निघून जातो व अर्जुनच्या आईला त्रास व्हायला लागतो. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले जातं. तिथे दीपिका येते. श्रवणनची बायको दीपिकाला सासऱ्याचे आलेलं पत्र दाखवते. त्यानंतर अर्जुन आणि दीपिका पत्र घेऊन सासऱ्याला शोधायला निघतात. एका हॉटेलमध्ये त्यांना ते सापडतात. तिथे दीपिका त्यांना परत यायला सांगते, मात्र ते श्रवणन आणि अर्जुन माझा स्वीकार करणार नाही म्हणून दीपिकाचा सासरा यायला नकार देतो. दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि त्याचा बाप एकमेकांना बोलण्याचा प्रयत्न करतात. अर्जुन त्याला टाळतो व कुटुंबासोबत राहण्याचा एक चान्स मागतो. त्यानंतर हे तिघे घराकडे निघतात. आपल्या नवऱ्याला पाहून अर्जुनची आई आनंदित होते. त्यानंतर श्रवणन येतो व सर्वांवर नाराज होतो व आपल्या बापाला निघून जायला सांगतो. तिथे त्याची आई श्रवणनला मारते व त्याला तू तुझ्या पत्नीला कशी वागणूक देतो असा जाब विचारते आणि अर्जुनला सुद्धा स्वतःच्या पत्नीला कशी वागणूक देतो असं म्हणून ओरडते. यावरून आपल्याला समजते की श्रवणन आणि अर्जुन दोघंही आपल्या बापासारखेच आहेत. दुसऱ्या दिवशी श्रवणन आपल्या बापाची माफी मागतो. त्यानंतर घटस्फोट घेण्याची अंतिम सुनावणी असते. तिथे जजच्या समोर दीपिका आणि अर्जुन 2 मिनिटे बोलण्यासाठी वेळ मागतात. तिथे दीपिका त्याला सांगते, जेव्हा अर्जुन दीपिकाला पाहायला आलेला असतो तेव्हा पाहता क्षणीच दीपिका अर्जुनच्या प्रेमात पडलेली असते, म्हणून तिने तिची घोरण्याची समस्या त्याला सांगितलेली नसते. काही वर्षांनंतरचा सीन दाखविला जातो, त्यात त्यांचं बाळ सुद्धा घोरत असतं. या सिनेमाद्वारे आपल्याला सांगितलं जातं की कोणतंही लग्न परफेक्ट नसतं.